जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक तर काही अर्थी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा सुद्धा पावसाच्या संदर्भातील एक अपडेट आहे। मित्रांनो, राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस होणार आहे। ज्या भागामध्ये पाऊस झाला नाही, ज्या भागामध्ये शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाहीत, अशा भागामध्ये आता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, कोणत्या भागात नेमका पाऊस होऊ शकतो, कोणत्या भागामध्ये पावसाची उघडीप असणार आहे आणि हे पाऊस आता अचानक येण्याचं काय कारण आहे हे सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, अल निनोचा असलेला प्रभाव जसा आहे तसाच आहे, तो वाढत चाललेला आहे। परंतु महाराष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी असेल, मान्सूनसाठी दिलासादायक असा अपडेट जे आहे ते म्हणजे आयओडी एक सक्रिय झालेला आहे आणि आयओडी सक्रिय झाल्यामुळे अल निनोचा प्रभाव काहीसा म्हणावा तेवढा या ठिकाणी आता दिसणार नाही। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या बंगालच्या उपसागरावरती एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे। हे डीप डिप्रेशन महाराष्ट्राच्या दिशेने येते आणि पुन्हा राजस्थानकडे जाणार आहे। यामुळे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे। आपण जर पाहिलं तर सध्या सिंध, राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। दिल्लीच्या वरच्या बाजूला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि ट्रम्प जी आहे ती सुद्धा दक्षिणेकडे सरकलेली आहे पावसाची। आणि आता हे जे काही एक डीप डिप्रेशन बनलेलं आहे, हे डीप डिप्रेशन आज आपण पाहिलं तर झारखंड, संबलपूर त्या भागामध्ये येत्या 1-2 दिवसामध्ये याची वाटचाल रायपूर असेल, गोंदिया असेल, नागपूर, अमरावती, जळगाव पासून पुन्हा उत्तरेकडे सरकणार आहे। म्हणजे एकंदरीत या डीप डिप्रेशनच्या वाटचालीमुळे पश्चिमेकडून येणारं बाष्प आणि पूर्वेकडून येणारं बाष्प आणि एकंदरीत पश्चिमेकडून वाहणारी मान्सूनची जोरदार हवा, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस होणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 28 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल। याच्यामध्ये 28 तारखेला आपण जर पाहिलं, विदर्भाचा पूर्वेकडील भाग आहे, या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे। या टायमाला अकोल्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रॉपर अकोला असेल, कारंजा लाड असेल, मूर्तिजापूर असेल किंवा जो आजूबाजूचा दर्यापूर पर्यंतचा भाग असेल, तेलारा असेल, या भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता या 28 तारखेला वर्तवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा जसे जसं ते डीप डिप्रेशन सरकत येईल तसा तसा याच्यामध्ये फरक पडणार आहे। याच्यामध्ये जो मेन भाग आहे ज्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे तो म्हणजे दारव्याचा परिसर। दारवा आणि जो काही आजूबाजूचा भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस होणार आहे, ज्याच्यामध्ये नेर असेल, सुकळी असेल, दारवा असेल, या भागामध्ये 60, 65, 70, काही ठिकाणी 100 मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस होऊ शकतो। आता हा पाऊस 29 तारखेला थोडासा उत्तर पश्चिमेकडे सरकणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 29 तारखेला याच्यामध्ये बुलढाण्याचा काही भाग असेल, अकोल्याचा काही भाग असेल, या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस राहील। आता पूर्व विदर्भात तर पूर्ण सगळीकडेच पाऊस राहणार आहे, परंतु पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट दिसणार आहे। आर्वी असेल, वर्धा असेल, या भागामध्ये सुद्धा अतिशय जोरदार असा पाऊस होणार आहे। अचलपूर त्या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे। पांढरकवडा असेल, यवतमाळ असेल, आर्णी असेल, कारंजा लाड असेल, या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे। आता 29 तारखेला आणि 30 तारखेला यवतमाळचा जो परिसर असेल, वर्धा, यवतमाळ, वाशिमचा काही जो भाग असेल, चंद्रपूर, या भागामध्ये अतिशय जोरदार म्हणजे अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। याच्यामध्ये 30 तारखेला आपण जर पाहिलं तर उमरखेड, हिंगोली, पुसद हा भाग असेल, या भागामध्ये अमरावतीमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला। अतिवृष्टी म्हणजे हा पाऊस 65 ते 70 मिलीमीटर पेक्षा जास्त असू शकतो। त्याच्यानंतर हा पाऊस पुढे सरकेल अमरावतीच्या दिशेने, अमरावती, अकोट, अचलपूर, धारणी, अकोट, अकोला, खामगाव, साधारणपणे मध्य प्रदेशचा काही भाग, या भागामध्ये हा पाऊस पुढे सरकणार आहे आणि त्या भागामध्ये सुद्धा अतिशय जोरदार असा पाऊस होणार आहे। आता धारणीच्या परिसरामध्ये साधारणपणे 40, 45 ते 50 किंवा त्यापेक्षाही जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये हा जो काही भाग असेल, अकोल्याचा आणि अमरावतीचा पश्चिमेकडील भाग, या भागामध्ये 100 ते 150 मिलीमीटर पाऊस सुद्धा 30-31 तारखेला होऊ शकतो, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। हळूहळू पाऊस हा पुन्हा जळगावच्या दिशेनं सरकणार आहे। याच्यामध्ये जळगाव, चोपडा, धुळ्याचा पूर्ण भाग, नंदुरबारचा काही भाग, या भागामध्ये मालेगाव पर्यंत हा पाऊस असणार आहे। बुलढाण्याचा चिखली, मेहकर, वाशिम, या भागामध्ये सुद्धा 31 तारखेला अतिशय जोरदार असा पाऊस राहणार आहे। आणि हा जोरदार जो पाऊस आपण म्हणतो, ज्याच्यात आपण शिरपूर वगैरे जे काही परिसर सांगितलाय, याच्यामध्ये बहुतांश भागामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा पावसाची जास्त नोंद होणार आहे। अर्थात काही ठिकाणी 100-150 मिलीमीटर सुद्धा पाऊस या कालावधीमध्ये पडू शकतो। म्हणून 28, 29, 30 आणि 31
हे 4ही दिवस या भागासाठी अतिशय जोरदार अशा पावसाचे असणार आहे. आता याच कालावधीमध्ये नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर याचा घाटमाथ्याचा परिसर असेल किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. आता सोलापूर, पुणे, सांगली, सातारा किंवा धाराशिव, बीड या भागामध्ये पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहील. बाकी लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये म्हणावा तशा पावसाच्या काही अपेक्षा नाहीत. परंतु याचा जो काही परिणाम दिसणार आहे, हे जे काही एक डीप डिप्रेशन वाटचाल करतंय, त्याचा जो दायरा आहे त्या दायऱ्यामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आता या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील केजचा जो भाग असेल, या केजच्या काही परिसरामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. आता पर्टिक्युलर काही भागामध्ये भाग बदलत पाऊस राहणार आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये हे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, त्या प्रमाणामध्ये विदर्भातील, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे, याच्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम हे जास्त इफेक्ट होणारे भाग आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त अफेक्टेड जो भाग होणार आहे तो म्हणजे यवतमाळ, अमरावती आणि अकोला. कारण या भागामध्ये अतिशय भयान असा पाऊस होणार आहे. बुलढाणा, जळगावच्या काही भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आता इतर जो भाग असेल, या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत आणि त्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस हो हीच एक अपेक्षा ठेवा. ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते त्या भागामध्ये तर बिलकुलच पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे कमीत कमी पाणी जे काही साठवण असतील, तलाव असतील, नद्या असतील, ह्या कुठेतरी आता वाहतील आणि पाण्याची साठवण होईल ही एक शक्यता आहे. मात्र हा पाऊस पिकाला नुकसानकारक असणार आहे हे मात्र निश्चित. धन्यवाद.